हॅलो गाईस, गुड मॉर्निंग. आता वाजलेत सकाळचे 5:10च्या आसपास वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहे भाई. मस्त पाऊस पडला आहे कुठेतरी फिरायला. तर वेलकम बॅक टू दिस न्यू शॉर्ट न्यू ब्लॉग. आता आपण बघूया आपण कुठे जातो आणि कसं तिकडे वातावरण असतं. चला आपल्यासोबत आपण बघूया आता काय विषय इतका घाणेरडा आहे ना. आपल्यासोबत आहेत हॅलो गाईस, ऋषी भाऊ. गाईस आता आम्ही आलो आहे पेट्रोल पंपवर आणि पेट्रोल पंपावर कोणी आहे नाही असं आम्हाला वाटतंय, कारण की बघा पूर्ण रिकामी, कोण नाही इथे. चिलमध्ये देईल हे बघा. अरे आमचे कुत्रे मित्र आहेत. कोण नाही रे भाऊ, कोण नाही. आले 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 काका आले गाईस. तर आता आम्ही इथे पेट्रोल पंपवर आलो आणि बदलापूरमध्ये इतकी थंडी वाटते कारण की पाऊस पडलाय. हा तुम्हाला माहिती आहे आपलं नदीचा पेट्रोल पंप वन साईड. हां हां तर गाईस हे बघा आता पेट्रोल भरणार आम्ही. 200चा पेट्रोल टाकणार कारण भावाकडे पैसा खूप आहे, म्हणजे माझ्याकडे. मेरे पैसों पे पलने वाला कुत्ता है गाइस. देखो 200 है मेरे पे. अभी देखते हैं आगे. ये सोया था गाइस, मेरे ही घर पे सोया, मेरे ही कमरे में. खैर मेरे पास पर्सनल कमरा नहीं है बट स्टिल मेरे ही कमरे में घोड़े बेच के सोया वन साइड. अभी उसको उठा के लेके जा रहे हैं. हम कहाँ जा रहे हैं वो आपको पता चलेगा, और हम जहाँ भी जा रहे हैं मज़ा आएगा गाइस. लेट्स गो. गाईज आता आता आम्ही या रस्त्यावरती आहे. आय होप तुम्हाला माझी आवाज येत असेल. हवाची कमी आणि माझी जास्त येत असेल. तर आता आम्ही या रस्त्यावरती आहे. रस्त्यावरती कोण पण नाही, तुम्ही बघू शकतात. मागे पण कोण नाही, पुढे पण कोण. अरे भावा तू गप, आता आपला खूप खर्च होईल. गाईज आत्ताशी जसं तुम्ही बघितलं मागच्या सीन मध्ये बाहेर निघाला 200 रुपयाचा फटका. हा आम्ही घरात फटका. तुला कसला रे, मला लागला भेंडी गाईज 200चा. आता हे जो पण ब्लॉग बघेल त्याला असं वाटेल लक्ष पैसेवाला आहे, मग तो माझ्याकडे पैसा मागेल. तर असं काहीच नाही गाईज. ठीक आहे, तुम्ही मला पैसे पाठवा. तर हे कोण जागरे फिर गाईज. आता तुम्हाला कळलं असेल, जे लोक माझ्या बदलापूरमध्ये राहतात त्यांना कळलं असेल गाईज आम्ही आता कुठे चाललोय. पण ज्यांना नाही कळलं गाईज, आपण ब्लॉगचं टायटल काय टाकणार माहितीये का, हिडन प्लेस इन बदलापूर. आणि काहीच हिडन नसणार आहे गाईज ती प्लेस. बघा असं वाटतं आयुष्यात लाईट बंद करून चालतं असं. एक्सपोजर हाय केला, वन साइड एक्सपोजर केला. काय पार्किंग लाईट ऑन केली दादा? चेक कर. मस्त वाटतं यार, निसर्गरम्य वातावरण यार. गौरव भाई मेजर मिसिंग, गौरव भाई. बोललो होतो मी, पण कसं आहे ना गाईस, जर गौरव भाई आले असते ना तर मग त्यांना रात्र थांबावी लागली असती, जे की पॉसिबल नव्हतंच. आय होप तो हा ब्लॉग बघेल. नाही बघितलं तर भावा तुझी 7 पिढी आहे ना, 7 पिढी ब्लॉगच बघत बसतील माझे. ब्लॉग काय नको भावा, अरे नको भावा नको. तर तुम्ही बघू शकता आकाशात बघा गाईस, पूर्ण निळ निळ. मागून लाईट मार, तूच मारतोय हा लाईट मारतोय, मला वाटलं मागून कोणतरी लाईट मारतोय. इथे बघा गाईस मस्त निळा निळा झालंय बघा, हलका हलका उजेड होतोय. डिसिजन चांगला होता आता निघायचा. कोणाचा डिसिजन? माझा. दादा तुमचा प्लॅन होता येण्याचा, डिसिजन माझा होता. तुम्ही झोपा काढत होते रट्ट्यासारखे, कळलं का? अरे बाबा मी 10 मिनिटं झोपलो. 10 मिनिटं झोपलायस तू फक्त? काय मी काही म्हणतात गाईस. गाईस इथे एक प्रॉपर्टी घ्यायची आहे बघा, निळा निळा गाईस. असं वाटतं जादू येणार आहे खाली, साक्षात जादू येणार आहे आम्हाला दर्शन द्यायला. हा ब्लॉग मी आता पटपट एडिट करतो आणि 1 ते 2 दिवसात हा ब्लॉग अपलोड होणार. तुम्ही बघा, आज तारीख आहे 22-23 पर्यंत हा ब्लॉग जाणार. उद्या तर नक्कीच नाही, कारण की गाईस कारण कसं आम्हाला 24 ला परत. हा 24 ला गाईस परत ब्लॉग करायचा आहे. 24 नाही 24 ला ब्लॉग नाही. ठीक आहे गाईस, 24 ला आमचा भलता प्लॅन आहे, म्हणून हा ब्लॉग टाकणार आम्ही पटापट. ते जरा ब्रँड स्पॉन्सरशिप आहे ना, तर तिकडचं आम्हाला काम करायला जायचं आहे. ब्रँड डील साठी जायचं आहे गाईस आम्हाला. जास्त आम्ही रिव्हील नाही करू शकत, ब्रँड आम्हाला मारेल फटक्यावर फटके. ते कॉन्ट्रॅक्ट साईन झाल्यावरच आम्हाला समजेल कधी. गाईस हे बघा ना कसं वाटतंय गाईस, काय सुंदर वाटतंय गाईस. आपला जो हा जो एरिया आहे, हा जो आपला अहमदाबाद जो एरिया आहे, काय भारी वाटतं. अरे गुजरात नको रे बाबा. अरे बाबा श्रीमंताचं नको काय. हा उत्तराखंड काय गाईस. उत्तराखंड ही जी जागा आहे ना एवढी चांगली वाटते ना गाईस. मी खरं सांगतो तुम्हाला, उत्तराखंड जर दक्षिण मध्ये असली असती ना तर अजून मजा आली असती, आणि पश्चिमेत असली असती तर वाह चुम्मा. म्हणजे मी ते आता पहलगाम अटॅक झाला ना, तर आता रस्ते क्लिअर करायला घेतले.
पंक्चर बनवणारे जास्त आजकाल राहिलेले नाहीत आपल्या देशामध्ये. पंक्चर बनवण्यावाल्यांना वन साईड बाहेर काढलेलं आहे आणि आम्ही आता ऑटोमॅटिक हवा भरणारी मशीन घातली आहे. पंक्चरवाल्यांचं कामच 25 गाईस. भेटूया आपण पुढे कुठेतरी. बाकी तुम्ही आकाश बघा गाईस, किती भारी वाटतंय. अरे स्काय इज ब्ल्यू गाईस, स्काय इज ब्ल्यू. चुम्मी. तर गाईस आता मी या जागेवरती आलो आहे. ही जागा बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल ऑफकोर्स. आणि व्ह्यू बघा काय भारी व्ह्यू आहे. ओ आता मी पडलो असतो, पण व्ह्यू बघा गाईस. वॉटरफॉल, झरणा आणि तिकडे होतो आहे आपला सनराईज. प्लॅनिंग होती आमचं सनराईज बघण्याची, पण ठीक आहे सनराईज नाही आला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. आता आपल्याला इकडनं परत निघायचं आहे, कारण की एकदम अनप्लॅन्ड आम्ही इथे आलो. आणि अनप्लॅन्ड आल्यामुळे विषय असा आहे की अनप्लॅन्ड आलो, सनराईज नाही भेटला कारण क्लाउड्स खूप आहे. तर ठीक आहे, सनराईजसाठी तर आम्ही नाही आलेलो, मोस्टली तर व्ह्यूजसाठी आलेलो. आणि तुम्हाला व्लॉगमध्ये क्लिप्स दिसलेच असतील. व्ह्यू किती प्यारी आलं आहे ना, एकदम मला प्रेम झालेलं. तिकडे जो निळा आकाश जो झालेला ना, मी काय बोलू त्या गोष्टीचा. मला खूप आनंद झाला की आम्ही ते विटनेस केलं. आपण ते विटनेस केलं आणि हा व्लॉग मी रेकॉर्ड करतोय. आणि आता आपण चाललो आहे. तर इथे आपले जे भाऊ आहेत ते आपल्याला बोलले आहेत आपण आता दुसऱ्या जागी जातोय. पण ती दुसरी जागा कोणती नेमकं त्या आम्हा दोघांनाही माहीत नाही. भाऊ तुम्हाला माहिती आहे का दुसरी नवीन गोष्ट जिथे आपण चाललो ती जागा? नाही माहिती ना. हे बघा वन साईड फोटो काढायला थांबले. हे असे आमचे रिफ्लेक्टिव्ह भाऊ, म्हणजेच ऋषी अर्थात. तर गाईज बघा मागचा व्ह्यू बघा तुम्ही, मला नका बघू. मागचा व्ह्यू बघा, चुम्मा व्ह्यू आहे की नाही, इज्जत आहे की नाही या व्ह्यूला. बघा ये थांबा जरा थोडीशी इथे सेटिंग ॲडजस्ट करणार काय बघा. हां गाईज आमच्या ऋषी भावाचा इथे आयडिया होता येण्याचा, ठीक आहे. तर ते आम्हाला इथे घेऊन आले. आता आपण इकडनं निघूया. आणि मी रात्रभर झोपलो नाही आहे, तसंच आलो आहे. मी 10 मिनिटं झोपलो फक्त. रट्ट्यासारखा झोपला यार, रट्ट्यासारखा. मी जर तो फोटो ठेवला ना ऋषी, तू लक्षात ठेव. नाही 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 जाणार, नक्कीच नाही, नक्कीच नाही, कुठेच नाही, त्यांच्याकडे पण नाही, नाही कुठेच नाही. तर गाईज भावाचा एक फोटो आहे आपल्याकडे, तुम्हाला पाहिजे असेल तर DM करा. असं मी पाठवणं तुम्हाला असं वाटतं का? भाऊ आहे तो माझा, बाईकवरनं पाडेल गाईज मला, माझं काम 25 होईल. गाईज बघा आम्ही गोरखगडपेक्षा पण अवघड ट्रेक करून वरती आलो. प्रोफेशनल आहे गाईज आम्ही, आमचा नाद नाही करायचा जास्त. येस इथे बघा क्लाउड्स. येस आता आम्ही गाडी काढतोय गाईज. 200चा पेट्रोल मचवतोय आम्ही फुल. आता आम्ही कुठेतरी जातो. चला आता तुम्हाला भेटूया पुढच्या शॉटमध्ये. बघू आपण कुठे जातो, कुठे पोचतो, किंवा मी काय शूट करतो ते बघूया. ठीक आहे, बाई. तर गाईज आता मी आलेलो आहे इथे. काय ही जागा रे दादा ऋषी भाऊ? हां अननोन जागा आहे गाईज ही, अननोन एकदम अननोन जागा आहे. आपल्याला ही जागा माहीत नाही. हिडन प्लेसेस आहेत हे आपल्या आसपासच्या एरियातले, ठीक आहे. फक्त आम्हाला इथे माहिती आहे की इथे आमच्या एरियातले पोलीस कामाला येत नाही. म्हणजे कसं इथे कोणाचं जर मी काम 25 केलं तर माझ्या एरियातले पोलीस येणार नाही. काय आला दादा? नहीं बोलने का रहता, जान दे अभी, मैं बोल दिया. नहीं अभी रहने दे. नहीं कट होएगा ही नहीं ना कुछ. तर गाईज आता मी इथे आलेलो आहे. ही जागा एकदम मस्त वाटते मला असं वाटतं इथे खूप सारे शूट करू मी. पण शूट म्हणजे माझा शूट नाही, शूट म्हणजे थोडंसं असं रेकॉर्डिंग करू. थोडे आसपासच्या वातावरणचे बघा, झाडं एकदम असं हिरवळ जागा झालेली आहे. ऋषी भाऊ या ना. काय यार ऋषी भाऊ येत नाही गाईस. तरी बघा असा हा आपला व्ह्यू आहे गाईस. आणि इथे आम्हाला यायला जास्त टाईम लागला नाही. जी आमची मागची लोकेशन होती तिथपासून इथे यायला जास्त टाईम नाही लागला. पण ही जागा अननोन आहे, या जागेचं काही नाव नाही. आणि इकडनं पुढे गेल्यानंतर तुम्ही एका वेगळ्याच आयलंडवरती पोचतात. आयलंड टाईप जागा आहे ती, तिकडे तुम्ही पोचतात. तिकडे जाण्याचा आहे प्लॅन जरा, पण आज नाही आहे आणि आत्ताही नाही आहे. कारण की संकेत जो आहे ना
वो थोड़े अच्छे नहीं है बारिश के। तो बारिश अगर आ गई तो काम 25 हो जाएगा हम लोग का, इसलिए हम संकेत क्या रिस्पेक्ट करते हुए, संकेत मतलब किसी व्यक्ति का नहीं, मैसेज जो है एक साइन, उसका रिस्पेक्ट करते हुए हम ज़्यादा आगे जा नहीं रहे हैं गाइस। तो यही तक है व्लॉग। अभी मैं घर पे जाते टाइम एक शूट करूँगा और ख़त्म कर देंगे ये व्लॉग यहीं पे। बस मैं आपको व्यू दिखा रहा था और सिनेमेटिक्स दिखा रहा था, मेरे को मज़ा आया। आपको भी आया हो तो वीडियो को करो लाइक और अपने नल्ले दोस्तों के साथ करो शेयर और चैनल को करो सब्सक्राइब रिने शारिंगान प्लीज़ गाइस सब्सक्राइब करो। अपने को 100 सब्सक्राइबर पहुंचने गए, तो अपन 100 सब्सक्राइबर पहुंच जाते हैं अगर, तो मज़ा आ जाएगा। उसके बाद अपन और आगे बढ़ेंगे और मैं क्या बोलते हैं और अच्छे से मैं व्लॉग लाऊंगा। और अभी बहुत व्लॉग्स आएंगे लाइन बाय लाइन, तो 100 सब्सक्राइबर कर दो। मतलब ये शुरुआत है, बस आगे और भी व्लॉग आएंगे। तो चलो अभी वापस चलते हैं, ज़्यादा आगे जाएंगे नहीं अपन, क्योंकि अपन खो गए ना तो काम 25 हो जाएगा। और ऋषि भाई दिख नहीं रहे, ऋषि भाई भाग गए लगता है। नहीं दिखे। चलो गाइस।